घरही मिळालं आणि 50 लाख रुपये सुद्धा तसेच राहिले। आज मी तुम्हाला माझ्या एका मित्राच्या स्मार्ट फायनान्स प्लॅनची गोष्ट सांगणार आहे। या इकडे माझा एक मित्र होता आणि त्याच्या हातामध्ये 50 लाख रुपये होते। आता या 50 लाखाचं एकदम 50 लाख देऊन घर घ्यायचं की त्या 50 लाखाला कामाला लावायचं यावर त्यानं स्मार्ट निर्णय घेतला आणि पैसे अडकवण्याऐवजी त्याचं प्लॅनिंग केलं। त्यानं काय केलं, घरासाठी 10 लाख रुपये डाऊन पेमेंट भरलं, उरलेले जे 40 लाख आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये टाकले। म्युच्युअल फंडातून जवळपास 38,000 रुपये महिना त्यानं SWP केलं, म्हणजे हाच पैसा वापरून त्यानं घराचा EMI भरायला सुरुवात केली या SWP मधून, या 38,000 मधून। म्हणजे EMI पगारातून नाही तर गुंतवणुकीतून भरली जात होती आणि त्याचा पगार तसाच राहत होता। पुढची 15 वर्ष हीच शिस्त त्यानं कायम ठेवली, तोच प्लॅन कायम ठेवला। SWP 15 वर्ष चालू ठेवली, EMI वेळेवर आपोआप जात राहिले, त्याच्यामुळे त्याला टेन्शन आलं नाही आणि गुंतवणूक जी आहे ती कंपाऊंडिंगने बाजूला वाढतच राहिली। 15 वर्षानंतरचं सत्य जर तुम्ही जाणून घेतलं तर घर पूर्णपणे त्याच्या नावावर झालेलं होतं आणि तरी सुद्धा म्युच्युअल फंडात अजूनही 55 लाखांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक होती। म्हणजे त्याला घरही मिळालं, गुंतवणूकही वाढली आणि त्याचा जो दैनंदिन कॅश फ्लो होता त्याला दैनंदिन जगण्यासाठी तो देखील त्याला मिळत राहिला। म्हणजे डबल बेनिफिट स्ट्रॅटेजी याला म्हणता येईल आणि वेल्थ क्रिएशन सिस्टम त्यानं क्रिएट केली त्याच पैशावर। तुम्हाला देखील तुमचा पर्सनल वेल्थ प्लॅन किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन हवा आहे का? कमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट टाईप करा, सगळी माहिती DM ला लगेच शेअर करतो आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला श्रीमंतीकडे नेणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुमची बचत करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच मला फॉलो करा आणि शेअर करा जो नवीन घर घेण्याचं प्लॅनिंग करतोय त्याच्यासोबत।